ए चल ग माझ्यासोबत. बरीच आवड गावली. आता बघतीच हिला कशी काय ती. अहो बसा तरी. नाही बसायला टाइम नाही माझ्याजवळ. ए चल ग. कुठं चल? मंजू तुझ्या बरोबर कुठं बी येणार नाही. तू तिच्या किती बी इनावण्या केल्या, किती बी तिच्या हातापाया पडलीस, तरी बी ती तुझ्या संग येणार नाही. नाही म्हणजे मीच तिला तुझ्या बरोबर येऊन देणार नाही तर तुला काय वाटलं? तू तिला हकलून देशील आणि ती काय आम्हाला जड होईल वे? अजिबात नाही. पोरगी काय आमची रस्त्यावर पडली वे ग? अगं तिला आयुष्यभर सांभाळायला खमकी आहे ही रत्न काटे. हा ही तिच्या हक्काचं घर आहे काय ग? माझ्या भाचीचा अपमान करून तू तिला हकलून दिलीस तेव्हा तुला काय वाटलं नाही वी? म्हणजे तू कवा बी उठायचं तिला हकलून द्यायचं, कवा बी उठायचं तिला घ्यायला यायचं. अजिबात चालणार नाही ही. म्हणजे तुझा पोरगा जेलातनं सुटला म्हणून जगाच्या लाजकाज तिला घ्यायला आलीस री? अजिबात नाही येणार ती अशी तशी तुझ्या संग. तिची माफी मागावं लागन. तेव्हाच येईल ती. आणि ती बी अशी तशी नाही. तुझ्या पायावर नाक घासून माफी मागावं लागन. वंसाव काय बोलताय तुम्ही हे? हा ए तू का बस. मोठ्यांच्या मध्ये बोलायचं नाही अजिबात. तिला माफी मागावं लागन म्हणजे लागन. आणि ती बी नाक घासून. हा म्हणजे अगदीच काय नाक घासायची गरज नाही पण माफी मागावं लागल. ए फुकटे माफी फिरी मागत नसते मी. बघा म्हणजे आमच्या पोरीवर अन्याय करायचा ती करायचा. वरनं ह्यांनी माफी बी नाही मागायची. वर आणि तोंड वर करून तिला घ्यायला बी यायचं. आणि आमची पोरगी तुमच्या संग आली आणि तिथं जाऊन परत काय झालं तर आम्ही काय करायचं? वंसाव अहो शांत व्हा. एवढं काय झालेलं नाही. माणसांमध्ये गैरसमज होतातच ना. पण ते आल्यात ना मंजूला न्यायला. मग अगं कसली आई आहेस तू? पोरगीला तुझ्या हकलून दिली. तुझी पोरगी हित्ता माहेरात येऊन पडली तसं तुला काय वाटत नाही? वाटेल तरी कसं? तुला ऐकून घ्यायला लागतंय. मला ऐकून घ्यायला लागतंय. असं तोंड बाहेर काढलं की समजा गाव मला विचारते काय काय ऐकून घ्यायला लागलंय मला. तुला काय ठाव आहे? हो आत्या तुमच्या तोंडाचा पट्टा जरा बंद करताय का?